आमच्या गावाकडे एक म्हण आहे, दाट टोकरून पोट भरत नाही आणि ज्याला आभाळ दिसत नाही त्याला पाऊस कळत नाही. याचा खूप सोपा अर्थ आहे. आभाळापर्यंत नजर असेल तर तुम्हाला पावसाचा अंदाजही बांधता येतो. थोडक्यात दूरचं दिसत असेल तर तुम्हाला स्पष्टपणे धोक्याची घंटा जाणवेल. पण ते जर आपल्याला तारता आलं नाही, त्यानुसार जर आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये बदल करता आला नाही, तर मात्र तुम्हाला दात टोकरावे लागतील. म्हणजे थोडी बचत करणंच तुमच्या पदरात पडेल, पण त्यानं तुमची गंगाजळी वाढणार नाही. थोडक्यात दात टोकरून म्हणजे दातांच्या फटीत अडकलेल्या छोट्या अन्नकणांनी तुमची भूकही भागणार नाही. आता हे ऐकल्यानंतर तुमच्या मनात एक शंका आली असेल, ती म्हणजे आपल्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला बचतीचा सल्ला हा आभाळ दिसल्यानंतर दिला आहे की आता दात टोकरायची वेळ आली आहे म्हणून दिला आहे. हे विचारण्याचं कारण आहे ते म्हणजे कालपासून गल्ली टू दिल्ली नेत्यांनी सुरू केलेल्या बचतीचे फंडे. पंतप्रधानांनी 2 महिने देश फिरून प्रचार केला. भाजपच्या राज्यातील सगळे मंत्री, संत्री, नेते, मुख्यमंत्री चार्टर्ड हवेत उडवत फिरले. त्यानंतर निकाल लागला. 2 राज्यात सरकार आलं आणि मग बचतीचा सल्ला त्या मागून आला. आता हा वराती मागून घोडं दामटल्याचा प्रकार आहे असं म्हणणं मान्य नाही. कारण युद्ध सुरू झालं त्यानंतर काही काळातच आपल्याला हा अंदाज आला होता की काळ मोठा कठीण आलाय. पण सत्तेचं राजकारण आपल्या विवेकापुढे थोडंसं सरस ठरलं आणि आधी निवडणुका आणि मग बचत हा फंडा अवलंबला का, हे केवळ प्रश्न आहेत. कारण देशाला बचतीचे सल्ले दिल्यानंतर 3 दिवसांनी पंतप्रधान आपल्या ताफ्यातील गाड्यांची कपात करत 2 गाड्यांसह पंतप्रधान कार्यालयात पोहोचले. त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री थेट रॉयल एनफिल्डवरून रॉयल एंट्री करत मंत्रालयात दाखल झाले. अर्थात मागे आशिष शेलारांना सुद्धा त्यांनी लिफ्ट दिली होती. नितेश राणे बंगल्यातून चालत मंत्रालयात आले. अर्थात हे अंतर 500 मीटरपेक्षा अधिक नाहीये. अतुल सावे यांचा बंगला मंत्रालयाचा रस्ता ओलांडला की समोरच दिसतो. ते अंतर फार तर मंत्रालयाच्या गेटपासून 300 मीटर असावं. बाकी प्रताप सरनाईकांनी टेस्ला खरेदी करून ओढवून घेतलेलं ट्रोलिंग आज कामी आलं, कारण त्यांनी इलेक्ट्रिक कारमध्ये येणं पसंत केलं. बाकी बऱ्याच मंत्र्यांनी आता इलेक्ट्रिक गाडी वापरली पाहिजे असं म्हणत गाड्या बुक केल्या किंवा थेट गाड्यांसोबतचे फोटोही टाकले. देशभरातही हाच ट्रेंड बघायला मिळाला. किमान एवढी श्रीमंती किंवा ऐपत असलीच पाहिजे की केवळ बचतीचा संदेश आला तरी आपण 2 दिवसात 50 ते 60 लाखाची इलेक्ट्रिक चारचाकी खरेदी करू शकू. मला विश्वास आहे की सरकारनं ती समृद्धी तुमच्यापर्यंत पोहोचवली असेल. शिकूया AI ची क्रांती. चला करूया MSCIT. आजच नजीकच्या MSCIT केंद्रात आपला प्रवेश निश्चित करा.